Good morning, students. Good morning, sir. Very good morning. Today we have to start chapter number fifth, that is design of springs. Up to our previous lecture, we discussed that the bolted joint and welded joint and numericals on both. And here, from this today's lecture, we have to start chapter number fifth, that is design of springs. Within 2 minutes, we will start our lecture. Is my screen visible properly? Screen दिसते का? Yes, sir. Okay. So, very good morning to all students. Today we'll see chapter number 5th, that is design of spring. This is second last chapter of our syllabus, having 10 marks, and the chapter number 6, it has 6 marks. That means only 16 marks is remaining out of 70. So, students, let's see what the spring actually is. स्प्रिंग काय असते कोणाला सांगता येईल काय असते स्प्रिंग म्हणजे व्हॉट इज स्प्रिंग एनी वन ऑफ यू व्हॉट इज स्प्रिंग स्प्रिंग काय असतं स्प्रिंग स्प्रिंग मीन्स व्हॉट समोर ड्रॉइंग ड्रॉ केलेले दोन प्रकारचे स्प्रिंग्स आपण ड्रॉ केलेले So, students, spring means what? So, spring is one of the elastic body. It is one of the elastic body, and it get compressed when the load is applied on it. म्हणजे काय तर ज्यावेळेस स्प्रिंग वरती तुम्ही एक्सटर्नल लोड अप्लाय करताय, सपोज आपण इथे एक स्प्रिंग मध्ये आपण so if the load is applied on that spring, the spring get compressed. Spring क्या होते हैं? Compress. And if the load removes, then it comes on its original shape. ज्यावेळेस तुम्ही हा लोड रिमूव्ह करता त्यावेळेस स्प्रिंग काय होते त्याच्या ओरिजिनल शेप मध्ये येते. So that device are called as spring. म्हणजे spring means what? So it is an elastic body. It get compressed when external load applied on it, and it comes on its original shape when the load is get removed.
लोड ज्यावेळेस आपण काढून टाकतो त्यावेळेस काय होतं, ती स्प्रिंग त्याच्या ओरिजिनल शेप मध्ये रिटर्न येते. सो दॅट इज द स्प्रिंग. नाउ वी हॅव टू सी द फंक्शन ऑफ स्प्रिंग. आता आपल्याला स्प्रिंग म्हणजे काय असं ते कळलं. आता आपल्याला त्याचे फंक्शन्स बघायचे. बरोबर. सो मोस्ट ऑफ द टाइम इन डेली applications or in daily devices we use that spring. So tell me where the spring generally used. स्प्रिंग कुठे कुठे वापरलेली आपण बघितली डेली ऍप्लिकेशन्स मध्ये. आपल्या डेली रुटीन लाईफ मध्ये पण आपण स्प्रिंग बघतो. बरोबर. सांगता येईल कोणाला? सर इन बाईक स्टँड. ओके, इन बाईक स्टँड. बरं, आणखी? बाईक स्टँड मध्ये आपण बघतो बरोबर स्प्रिंग वापरलेली असते. आणखी कुठे त्याचं यूज होतो बघा. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर ज्यावेळेस तुम्ही पेन जर बघितला आपण, तर आपण टिकटॉकचा जो पेन असतो बरोबर, तर त्या पेन मध्ये सुद्धा तुम्हाला स्प्रिंग यूज केलेली दिसेल. बरोबर. म्हणजेच काय, तर तो पेन ऑन करण्यासाठी आपण जेव्हा प्रेशर अप्लाय करतो त्यावेळेस ती स्प्रिंग काय होते, कॉम्प्रेस होते आणि तुमची पेनची रिफिल जी असते ती बाहेर येते. दॅट मीन्स सर गाडीमध्ये पण असते शॉक ऍब्झॉर्ब करायला. येस, एक्झॅक्टली. सो गाडीमध्ये जर आपण बघितलं तर जसं 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, तर शॉक ऍब्सॉर्बर म्हणून एक डिव्हाइस असतं, एक इन्स्ट्रुमेंट असतो. तर तो काय करतो, शॉक ऍब्सॉर्ब करतो. बरोबर. अँड इन दॅट शॉक ऍब्सॉर्बर द स्प्रिंग इज ऑल्सो यूज. आणखी कुठे बघितली असेल स्प्रिंग तुम्ही? टॉईज मध्ये आपण बघतो बघा. आता लहान मुलांचे जे काही खेळणे असतात, तर त्याला आपण जर त्या कीने जर आपण समजा हे केलं, ती स्प्रिंग जर त्या स्प्रिंगला टेन्शन दिलं, तर त्यानंतर ती स्प्रिंग काय होते, एनर्जी रिलीज करते आणि तुमचा टॉय जो असतो तो वर्क करतो. म्हणजे टॉय मध्ये सुद्धा ही स्प्रिंग काय केली, वापरली जाते. मग बेसिकली या स्प्रिंगचं फंक्शन काय काय असतं. सो फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन दॅट इज टू ऍब्सॉर्ब द शॉक. म्हणजेच काय, तर ज्यावेळेस गाडी तुमची एका रोडवरनं चालते, समजा ते खड्डा आला किंवा मग काही स्पीड ब्रेकर आला, तर त्यावेळेस काय होतं, गाडीचं चॅसिस हे वरती लोड जो असतो तो पूर्णपणे त्याच्या लोडच्या अगेन्स्ट त्याचा चॅसिस जो आहे तो वरती जातो. त्या केसमध्ये जो कोणी पॅसेंजर आतमध्ये बसलेला आहे, त्या पॅसेंजरला कम्फर्ट मिळावा यासाठी, आणि तो जो काही शॉक खालून जो आलेला आहे, तो शॉक त्या पॅसेंजरला त्याचा इफेक्ट होऊ नये याच्यासाठी आपण काय केलं असतं, ही स्प्रिंग बसवलेली असते. अँड देन द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ स्प्रिंग दॅट इज टू ऍब्सॉर्ब द शॉक. जो काही खालून शॉक आलेला आहे तो ऍब्सॉर्ब करणं हे स्प्रिंगचं पहिलं काम असतं. देन सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ दॅट स्प्रिंग दॅट इज टू मेंटेन अ कॉन्टॅक्ट बिटवीन टू डिव्हाइसेस. आता ज्यावेळेस तुम्ही बघता, तर सो दिस इज कॅम अँड दिस इज फॉलोअर. कॅम अँड फॉलोअर बघा, तुम्ही टॉम मध्ये शिकलात असाल कॅम अँड फॉलोअर. सो कॅम अँड फॉलोअर मध्ये या कॅमचा या फॉलोअरची कंटिन्युअस कॉन्टॅक्ट मेंटेन राहण्यासाठी ही स्प्रिंग काय केली असते, वापरली जाते. बरोबर. तर त्यानंतर आणखी आपण बघितलं तर आपण बघतो की क्लचेस असतील, ब्रेक असतील, तर त्या ब्रेक मध्ये ती जी फ्रिक्शन पॅड असते त्या आपल्या प्लेटला कंटिन्युअस अटॅचमेंट याच्यासाठी आपण काय करतो, स्प्रिंग जी असते ती वापरली असते. त्यामुळे सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ स्प्रिंग दॅट इज टू मेंटेन अ कॉन्टॅक्ट बिटवीन टू डिव्हाइसेस. मग आता इथे दोन डिव्हाइस कोणते, कॅम अँड फॉलोअर, या दोघांमध्ये कंटिन्युअसली कॉन्टॅक्ट ठेवायचे. सो दॅट्स व्हाय वी यूज स्प्रिंग हियर. देन थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन दॅट इज टू स्टोर एनर्जी. जसं मी सांगितलं की टॉईज मध्ये आपण ती की इन्सर्ट करतो आणि रोटेट करतो. म्हणजेच काय, तर ही स्प्रिंग काय करते, एनर्जी स्टोर करते आणि ती रिलीज करते ज्यावेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस. बरोबर. मग आपण बघतो की जुने जे घड्याळ होते, आधीच्या घड्याळांमध्ये सेल नसायचं. बरोबर. मग ते काय करायचे, त्या कीने त्या स्प्रिंगला टेन्शन द्यायचे आणि त्यानंतर हळूहळू ती स्प्रिंग काय यायची, रिलीज व्हायची. बरोबर. म्हणजेच काय, तर एनर्जी स्टोर करणं आणि एनर्जी रिलीज करणं, दॅट इज द थर्ड फंक्शन ऑफ अवर स्प्रिंग. आफ्टर दॅट नेक्स्ट वन इज टू मेजर फोर्स.
म्हणजेच काय तर ज्यावेळेस आता तुम्ही बघा वेट मशीन असतं, आपण बरेच वेळा बघतो की जिम मध्ये असेल किंवा मग बाकी ठिकाणी वजन काटा असतो. त्या वजन काट्यामध्ये आपण ज्यावेळेस उभं राहतो त्यावेळेस काय होतं तर फोर्स जो असतो तो मेजर केला जातो. ज्यावेळेस आपण त्याच्यावर बाजूला सरकतो त्यावेळेस तो जो काटा असतो तो काय असतो परत त्या झिरो पोझिशन वरती येतो. सो दॅट इज द फोर्थ इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ अवर स्प्रिंग, दॅट इज टू मेजर द फोर्सेस. त्यानंतर तुम्ही जर मार्केटमध्ये जर गेले तर तराजू आपण बघतो, तर त्या तराजूमध्ये सुद्धा काय असते स्प्रिंग असते. त्या स्प्रिंग ज्यावेळेस आपण लोड रिमूव्ह करतो त्यावेळेस तो वजन काटा त्याच्या ओरिजिनल पोझिशन वरती. दॅट इज द फोर्थ इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ स्प्रिंग. सो फोर्थ फंक्शन्स आर देअर. फर्स्ट वन इज टू absorb the shock absorb करणं. सेकंड, टू मेंटेन अ कॉन्टॅक्ट between two surfaces or two devices. Then third important function, that is to store energy and release it. And fourth important function, that is to measure the forces or weight. So these are the four important functions of spring. Then let's see the application of spring. आता spring कुठे कुठे वापरली जाते हे आपल्याला बघायचं बघा. So first important function जे आपण बघितलं, to absorb the shock. मग shock absorbance जे आहे ते कुठे केलं जातं? सगळ्यात पहिले जे आपण बघतो ते ऑटोमोबाईल व्हेकल और टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल. सो अकॉर्डिंग टू फंक्शन there are the different applications of our spring. So first important function, that is to absorb the shock, and that's why the application is in automobile sector. Automobile sector मध्ये spring चा सगळ्यात मोठा उपयोग केला जातो to absorb the shock. त्यानंतर मशिनरीज मध्ये सुद्धा शॉक ऍब्सॉर्बर साठी या स्प्रिंग चा वापर केला जातो. मग पहिलं ऍप्लिकेशन बघितलं. देन सेकंड इम्पॉर्टंट फंक्शन, दॅट इज टू स्टोर एनर्जी. मग एनर्जी स्टोर करायचं आहे हे त्याचं फंक्शन आहे. मग त्या फंक्शन नुसार त्याचे ऍप्लिकेशन काय काय असतील तर टॉयज असेल किंवा मग क्लॉक असेल. त्या क्लॉक मध्ये काय करतो आपण, या स्प्रिंग द्वारे एनर्जी स्टोर केली जाते आणि ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस ती रिलीज केली जाते. थर्ड इम्पॉर्टंट फंक्शन, दॅट इज टू मेंटेन अ कॉन्टॅक्ट बिटवीन टू डिव्हाइसेस. That is the function number 3. And according to function number 3, the application, that is it is used in cam and follower, then clutches, then brakes. तर दोन प्लेट एकमेकांच्या कंटिन्यूअस कॉन्टॅक्ट मध्ये राहण्यासाठी आपण स्प्रिंगचा वापर करतो. सो दॅट इज द थर्ड ऍप्लिकेशन ऑफ आवर स्प्रिंग. देन फोर्थ वन, to measure the force, that is the fourth function of our spring. And according to fourth function, the application of spring, that is in weighing machine to measure the force. So these are the applications of our spring. आता बघा आपण काय काय बघितलं, स्प्रिंग म्हणजे काय ते बघितलं, त्यानंतर स्प्रिंगचे फंक्शन्स बघितले, त्यानंतर स्प्रिंगचे ऍप्लिकेशन सुद्धा बघितले. आता आपल्याला बघायचं स्प्रिंगचे टाइप्स. सो लेट्स सी द टाइप्स ऑफ स्प्रिंग. बेसिकली स्प्रिंग जे असतात तर ते तीन कॅटेगरीमध्ये डिवाइड केले जातात. फर्स्ट वन इज हेलिकल स्प्रिंग. First one is helical spring, second one is torsional spring, and third one is leaf spring. असे तीन टाइप मध्ये तुमचे स्प्रिंग जे असतात ते डिवाइड केले जातात. आपल्याला पहिले हेलिकल स्प्रिंग बघायची, त्यानंतर आपण टॉर्शनल स्प्रिंग बघू आणि शेवटी लीफ स्प्रिंग. सो लेट्स सी द हेलिकल स्प्रिंग. आता हेलिकल स्प्रिंग जर बघितली आपण तर हेलिकल स्प्रिंग परत दोन टाइप मध्ये डिवाइड केली जाते. First one is open coil, second one is closed coil. So these are the two types of helical spring. आता helical spring काय असतं बघा, तर helical spring means it is made by wire, म्हणजे वायर द्वारे ती बनवली जाते. Then it's wound around the helix. त्या helix axis होती ती काय गुंडाळली जाते. It's wound around its axis.
आता हेलिकल स्प्रिंग मध्ये दोन बेसिक टाईप असतात. पहिला असतो ओपन कॉईल, दुसरा असतो क्लोज कॉईल. आता तुमच्या समोर ड्रॉइंग मध्ये मी दोन स्प्रिंग ड्रॉ केलेले आहेत. तर या दोन्ही स्प्रिंग मध्ये काय डिफरन्स आहे तुम्ही सांगितलं. डिफरन्स बिटवीन these two springs, first one and second. काय डिफरन्स आहे दोघांमध्ये सांगता येईल कोणाला? सर रिपीट द क्वेश्चन प्लीज. एक सेकंड होल्ड करा. ओके, सांगता येईल कोणाला स्प्रिंग मधला डिफरन्स, दोन्ही स्प्रिंग मधला डिफरन्स? फर्स्ट वन इज दिस आणि सेकंड दिस. काय डिफरन्स आहे दोघांमध्ये? दोन्ही सेम आहेत का काही डिफरन्स आहे दोघांमध्ये? So let's see difference, basic difference between these two drawing or these two types of spring, that is the distance between spring. बघा पहिल्या स्प्रिंग मध्ये जर तुम्ही बघितलं तर दोन जे काही वायर्स आहेत त्या दोन वायर मध्ये तुम्हाला काहीतरी डिस्टन्स दिसणार आहे, बरोबर? अँड इफ देयर इज अ डिस्टन्स बिटवीन टू वायर्स then it's called open type of spring. open coil त्याला आपण म्हणतो. and then जर दोन स्प्रिंग मध्ये तुम्हाला अजून डिस्टन्स दिसणार नाही, बरोबर, that type of spring are called as closed coil. first one is open coil, second one is closed coil. आता यांचं कन्स्ट्रक्शन नुसार यांचे दोन टाइप बनले. पहिला असतो ओपन कॉइल. जर समजा दोन वायर मध्ये डिस्टन्स असेल that is called open coil. दोन वायर मध्ये काहीच डिस्टन्स नाही that is called क्लोज कॉइल. आता ओपन कॉइलचे ऍप्लिकेशन्स आपण बघितले आणि क्लोज कॉइलचे सुद्धा आपल्याला ऍप्लिकेशन्स जे आहेत ते बघायचे. ओपन कॉइलचे ऍप्लिकेशन्स काय काय असतात बघा. जनरली ओपन कॉइल, या ओपन कॉइलच्या स्प्रिंग मध्ये कॉम्प्रेसिव्ह फोर्स हा अप्लाय केला जातो, कॉम्प्रेसिव्ह फोर्स. आणि जनरली क्लोज कॉइल मध्ये टेन्साइल फोर्स हा अप्लाय केला जातो. बघा त्याचं शेप पण कसं दिलेलं आहे. आणि स्प्रिंग मध्ये पहिल्या टाइपच्या ओपन कॉइल मध्ये आपण काय करतो, कॉम्प्रेसिव्ह फोर्स वरतून आणि खाली आता कॉम्प्रेशन केलं जातं. आणि सेकंड टाइप मध्ये काय, द टेन्साइल फोर्स इज अप्लाइड. आता मला जर तुम्हाला दोघांचं फोर्सेस कोणकोणते येतात ते जर कळलं असेल, कन्स्ट्रक्शन कळलं असेल तर मला समजा पहिली स्प्रिंग कुठे वापरतात आणि दुसरी स्प्रिंग कुठे वापरतात. ऍप्लिकेशन ऑफ ओपन कॉइल स्प्रिंग अँड ऍप्लिकेशन ऑफ क्लोज कॉइल स्प्रिंग. बोला फास्ट. सर कारमध्ये शॉपकसाठी फर्स्ट आणि सेकंड स्टँडसाठी. येस, व्हेरी गुड. बघा ज्यावेळेस तुम्ही सस्पेन्शन सिस्टीम बघितली, बरोबर, तर सस्पेन्शन सिस्टीम मध्ये तुमची ओपन कॉइल स्प्रिंग जी ती वापरली जाते. म्हणजेच काय तर दोन वायर मध्ये काय असतं, एक काहीतरी डिस्टन्स असतं, दॅट इज कॉल्ड ओपन टाइप कॉइल स्प्रिंग. आणि जर दोन वायर मध्ये काहीच डिस्टन्स नाहीये, दोन्ही वायर एक नेक्स्ट वायर जे असतात ते कंटिन्युअस डिस्टन्स वरती असतात, बरोबर, त्या दोघांमध्ये काहीच डिस्टन्स नसतं, लगेच लागूनच ते असतात. सो दॅट टाइप ऑफ स्प्रिंग आर कॉल्ड एज क्लोज कॉइल. आणि या ज्या काही स्प्रिंग असतात त्या तुम्हाला जिथे तुमचं टेन्शन अप्लाय होतं त्या ठिकाणी ही स्प्रिंग वापरली दिसेल. म्हणजेच काय तर तुमच्या बाईकच्या स्टँड मध्ये, बरोबर, ज्यावेळेस आपण बाईकचं स्टँड ऑन करतो त्यावेळेस काय होतं, ती स्प्रिंग अशी ताणली जाते, बरोबर, म्हणजेच काय तर टेन्शन क्रिएट होते. Hence, this type of spring are used generally in bike stand, and this type of spring generally used for the suspension in two-wheeler or four-wheeler. So this is the difference between open coil and closed coil. Okay? So this is first type of spring, that is helical spring. Then second type.
सेकंड टाइप दॅट इज द टॉर्शनल स्प्रिंग. आता टॉर्शनल स्प्रिंग मध्ये सुद्धा दोन टाइप असतात. पहिला असतो हेलिकल, दुसरा असतो स्पायरल. आता टॉर्शनल स्प्रिंग कशी असते बघा. पहिले स्पायरल, so these are the two types of our torsional spring. The torsional spring म्हणजे काय असतं? जर ही हेलिकल स्प्रिंग आहे, यामध्ये काय केलं जातं? या एंड्स वरती मला प्रेशर जो आहे तो अप्लाय करायचा असतो, बरोबर. आता यांचं एक्झाम्पल जर बघायचं हेलिकल हेलिकल टॉर्शनल स्प्रिंग, यांचं एक्झाम्पल जर बघायचं ठरलं तर तुम्ही बघता ज्यावेळेस आपण कपडे वाळत घालण्यासाठी ज्या काही क्लिप्स वापरतो आपण, बरोबर, त्या क्लिप मध्ये तुम्हाला हेलिकल टॉर्शनल स्प्रिंग मिळेल, बरोबर. हेलिकल टॉर्शनल स्प्रिंग म्हणजे काय? त्या एंड वरती तुम्हाला त्या एंड्स वरती तुम्हाला प्रेशर अप्लाय करावं लागतं. त्यानंतर ही स्प्रिंग मध्ये कॉम्प्रेस होते, बरोबर. बघा आपण जे काही क्लिप्स असतात कपडे वाळत घालण्यासाठी ज्या काही क्लिप्स असतात त्यामध्ये तुम्हाला ही स्प्रिंग मिळेल. आणखी जर बघायचं ठरलं तर गर्ल्सचे हेअर्स आपण हेअरसाठी आपण हेअर क्लिप यूज करतो, बरोबर. म्हणजे त्याला आपण क्लचर सुद्धा म्हणतो. तर त्या क्लचर मध्ये सुद्धा तुम्हाला हेलिकल टॉर्शनल स्प्रिंग जी आहे ती. देन सेकंड वन इज स्पायरल. स्पायरल स्प्रिंग. स्पायरल स्प्रिंग तुम्हाला कुठे बघायला मिळेल? तर ही स्प्रिंग तुम्हाला टॉयज मध्ये बघायला मिळेल, बरोबर. त्या टॉयज मध्ये किंवा मग क्लॉक मध्ये जी तुम्हाला एनर्जी स्टोअर करून ठेवायची, बरोबर. टेन्शन क्रिएट केलं जातं आणि त्यानंतर ती स्प्रिंग हळूहळू ते टेन्शन काय करते, रिलीज करते. सो दिस इज द सेकंड टाइप ऑफ स्प्रिंग दॅट इज द टॉर्शनल स्प्रिंग. लास्ट टाइप ऑफ स्प्रिंग दॅट इज लिप स्प्रिंग. आता लिप स्प्रिंग ड्रॉइंग ड्रॉ करतो मी तुम्हाला आहे. सो दिस इज लिप स्प्रिंग. आता ही लिप स्प्रिंग कुठे बघितली तुम्ही सांगता येईल? लिप स्प्रिंग कुठे बघितली? सर ट्रकच्या स्टेपनी. बरोबर. ज्यावेळेस आपण बघतो की मोठमोठे जे काही हेवी लोडेड व्हेकल्स असतात, जसे ट्रक्स असेल, बस असेल, बरोबर, मोठमोठे कंटेनर्स असतात, तर त्या ट्रक मध्ये जे काही लोड खालून अप्लाय होत असतो, बरोबर, ऑलरेडी तो ट्रक तो हेवी लोडेड असतो, बरोबर. ज्यावेळेस खालून जो काही त्या ऍक्सेलवरती काय असतो असा हा ऍक्सेल असतो आणि या ऍक्सेलला आपण काय केलेली असते, ही लिप स्प्रिंग अटॅच केलेली असते. आणि तर हा जो काही खालून येणारा लोड असतो, हा तुम्हाला वरतून जो काही लोड आलेला आहे तर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला द्यायचा असतो, बरोबर. आणि तिथे बेंडिंग होऊ नये, तुमचा ऍक्सेल बेंड होऊ नये म्हणून ही स्प्रिंग काय केली असते, ती लिप स्प्रिंग ही वापरलेली असते. सो बेसिकली लिप स्प्रिंग तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये हेवी ड्युटी व्हेकल साठी ही वापरली जाते. असे हे लिप स्प्रिंग, त्यानंतर हेलिकल स्प्रिंग आणि टॉर्शनल स्प्रिंग असे हे तीन टाइप आपल्या स्प्रिंगचे जे आहे आपल्या सिलेबस मध्ये आहे, बरोबर. आता आपल्याला या पैकी आपल्याला डिझाइन प्रोसेस जी बघायची आहे ती फक्त आपल्याला हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग जी आहे ती त्या स्प्रिंगचा आपल्याला डिझाइन प्रोसेस आहे ती बघायची. पण डिझाइन प्रोसेस बघण्याच्या आधी आपल्याला काय करायचंय, काही छोटे छोटे टर्म्स असतात त्या स्प्रिंग बद्दल, म्हणजे स्प्रिंगची टर्मिनॉलॉजी. ती स्प्रिंगची टर्मिनॉलॉजी जर बघितली आपण, ती जर आपल्याला प्रॉपरली समजली तर आपण स्प्रिंगची डिझाइन ही प्रॉपरली करू शकतो, बरोबर. सो लेट्स सी द टर्मिनॉलॉजी ऑफ अ स्प्रिंग.
बघा मी 3 डायग्राम काढल्या. आता त्या 3 डायग्राम मध्ये काय काय चेंजेस आहेत आपण ते बघू. So let's see first terminology, that is the capital D. आता capital D म्हणजे काय असतं? So capital D is nothing but the mean diameter of spring wire. Mean diameter म्हणजे काय असतं? जर आपण स्प्रिंगचा शेप जर बघितला बरोबर, तर ही एक वायर आहे आणि ही एक वायर, बरोबर. तर या दोघांमधला distance, that is called capital D. Center to center distance, बरोबर. Center to center distance, that is called capital D. So center to center distance. Then small d is nothing but diameter of wire. आता तुम्ही जर समजा स्प्रिंग बघितली तर बरोबर ती स्प्रिंग अशी राउंड केलेली असते आणि त्या स्प्रिंग मध्ये त्या स्प्रिंगचा जो काही डायमीटर असतो, सो इट इज डिनोटेड बाय स्मॉल small d. Next one is capital P. Capital P is nothing but pitch of spring. जसं आपण थ्रेड्स मध्ये बघतो बरोबर, थ्रेड्स मध्ये पिच काय कन्सेप्ट असते तर डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह थ्रेड्स. तसं इथे स्प्रिंग मध्ये सुद्धा पिच हा कन्सेप्ट आहे. पिच इज नथिंग बट ऍक्सियल डिस्टन्स. सो इथे ऍक्सिस असतो आणि दिस इज द ऍक्सियल डिस्टन्स. त्या ऍक्सिसच्या अकॉर्डिंग जे काही तुमचं डिस्टन्स आहे, axial distance between two consecutive diameters. दोन consecutive diameter मध्ये जे काही distance असणार आहे, that is called pitch of our spring. त्यानंतर एक पहिल्या डायग्राम मध्ये मी स्प्रिंग ड्रॉ केली, दुसऱ्या डायग्राम मध्ये पण स्प्रिंग आहे, तिसऱ्या डायग्राम मध्ये सुद्धा स्प्रिंग आहे. पण तिघांमध्ये काय आहे तर डिफरन्स आहे बरोबर. सुरुवातीला काय आहे तर स्प्रिंग आहे आणि त्या स्प्रिंग मध्ये अजिबात कोणत्या पद्धतीचा लोड हा अप्लाय केला गेला नाही बरोबर. म्हणजे तुमची स्प्रिंग ही फ्री कंडिशन मध्ये बरोबर. सो दॅट्स वाय त्या स्प्रिंगला आपण काय म्हणतो फ्री लेंथ ऑफ स्प्रिंग. म्हणजे त्या स्प्रिंगची टोटल जी काही लेंथ आहे विदाउट एनी लोड, त्याला आपण म्हणतो फ्री लेंथ ऑफ आवर स्प्रिंग. फ्री लेंथ. त्यानंतर थोड्या वेळाने मी काय केलं, त्या स्प्रिंग वरती मी काही लोड अप्लाय करतो. लोड अप्लाय केल्यानंतर काय होतं तर स्प्रिंगचं काय होतं थोडंसं डिफ्लेक्शन होते. म्हणजे सुरुवातीला माझा हा पॉइंट दिसत होता, थोड्या वेळानंतर कुठे दिसतोय मला. सो this much distance is called as delta max. Delta is nothing but deflection. म्हणजे स्प्रिंगचं काय होतं डिफ्लेक्शन होतं. सुरुवातीला ती या पोझिशनला होती, सेकंड डायग्राम मध्ये ती काय थोडीशी कॉम्प्रेस होत चालली बरोबर. दॅट इज डिफ्लेक्शन. आणि थर्ड डायग्राम मध्ये जर बघितलं तुम्ही तर थर्ड डायग्राम मध्ये जी काय होतंय, हे जे काही डिस्टन्स आहे हा डिस्टन्स तुमचा पूर्णपणे काय झालं थर्ड डायग्राम मध्ये बॅक झालाय बरोबर. म्हणजेच काय तर दोन्ही वायर्स एकमेकांना टच झाले. म्हणजेच काय दॅट इज कॉल्ड सॉलिड स्टेट and hence the length of that solid state called as solid length of our spring. म्हणजे एक वेळ अशी येते की तुम्ही आता लोड अप्लाय करताय, तुमची स्प्रिंग काय होते हळूहळू कॉम्प्रेस होते. त्यानंतर थर्ड डायग्राम मध्ये जर आपण बघितलं तर एक वेळ अशी येते की सगळे जे काही डायमीटर असते वायर असते ते एकमेकांना टच होत आहेत आणि याच्या पुढे आता कॉम्प्रेशन पॉसिबल नाही. म्हणजे तुमची स्प्रिंग काय झाली सॉलिड स्टेट मध्ये आली बरोबर. दॅट्स व्हाय या स्प्रिंगला आपण काय म्हणतो सॉलिड स्प्रिंग. इथे काय होतं तुमचं हळूहळू डिफ्लेक्शन होत चाललंय आणि इथे काय तुमचा लोड हा नाहीये स्प्रिंग वरती, फ्री कंडिशन मध्ये तुमची स्प्रिंग. सो दीज आर द थ्री डायग्राम्स अँड दॅट इज द टर्मिनॉलॉजी. आता आपल्याला सगळ्यात पहिले काय बघायचं आहे. सो फर्स्ट टर्मिनॉलॉजी दॅट इज द सॉलिड लेंथ.
which is denoted by LS, solid length. सॉलिड लेंथ. आता सॉलिड लेंथ आपण डायग्राम नंबर 3 मध्ये बघू. ठीक आहे. मी जसं सांगितलं की एक वेळ अशी येते की तुमचं लोड अप्लाय करत करत चालले तुम्ही आणि त्यानंतर तुमचं कॉम्प्रेशन होणं बंद होऊन जाणार. बरोबर. म्हणजे तुमची स्प्रिंग काय होते एक सॉलिड पोझिशन मध्ये येते. तिथून पुढे ती आता डिफ्लेक्ट होणार नाही. आपण आधीच बघितलं की स्प्रिंग इज नथिंग बट इलास्टिक बॉडी. बरोबर. स्प्रिंग हे इलास्टिक बॉडी आहे. पण जर समजा तुम्ही त्याला कॉम्प्रेस करत करत गेले एका पोझिशन मध्ये ती स्प्रिंग काय होते सॉलिड होऊन जाते. त्याच्या पुढे तिचं कॉम्प्रेशन होणार नाही. बरोबर. मग त्या स्टेटला आपण काय म्हणतो सॉलिड स्टेट ऑफ स्प्रिंग. आणि त्या स्टेटमध्ये त्या स्प्रिंगची जी काही लेंथ असेल दॅट लेंथ आर कॉल्ड एज सॉलिड लेंथ अँड इट इज डिनोटेड बाय LS. आता हे सगळे टर्मिनॉलॉजी तुम्हाला न्यूमेरिकल साठी इम्पॉर्टंट असणार आहे, त्यामुळे या सगळ्या टर्मिनॉलॉजी समजून घ्या. LS दॅट इज द सॉलिड लेंथ. आता सॉलिड लेंथ आपण जर कॅल्क्युलेट करायची ठरली सो LS is equals to small n into d. Small n into d. Small n म्हणजे काय? सो नंबर ऑफ टर्न्स. जे काही तुमचे स्प्रिंगचे टर्न्स असणार आहेत वायर. बरोबर. तर ते इंटू डायमीटर ऑफ वायर डायमीटर. स्मॉल d इज नथिंग बट वायर डायमीटर. मग या रिलेशनने आपण काय काढणार आहे LS आणि LS इज नथिंग बट सॉलिड लेंथ. त्यानंतर सेकंड जे आहे सेकंड दॅट इज दी फ्री लेंथ. सेकंड टर्मिनॉलॉजी इज फ्री लेंथ. इट इज डिनोटेड बाय LF. मग आता जसं आपण थर्ड डायग्राम बघितली, आता आपल्याला फर्स्ट डायग्राम बघायची. सो इन दॅट फर्स्ट डायग्राम फ्री लेंथ मीन्स व्हॉट तुमचं कोणत्याही पद्धतीचं लोड त्याच्यावरती त्या स्प्रिंग वरती अप्लाय झालं नाही. बरोबर. म्हणजे इट इज इन फ्री कंडिशन. मग अशा कंडिशन मध्ये स्प्रिंगची जी काही लेंथ असेल दॅट लेंथ आर कॉल्ड एज फ्री लेंथ. सो LF. मग LF आपल्याला जर फाइंड आउट करायचे असेल सो देयर इज वन फॉर्म्युला फॉर फाइंडिंग आउट LF. फ्री लेंथ इज इक्वल्स टू LS म्हणजे काय तर सॉलिड लेंथ प्लस डेल्टा मॅक्स. म्हणजे तुमचं जे काही मॅक्सिमम डिफ्लेक्शन होणार आहे. बरोबर. जे काही तुमचे मॅक्सिमम डिफ्लेक्शन होणार आहे या पॉइंटपासून जे स्पीड वर चालले. बरोबर. दॅट इज कॉल्ड डिफ्लेक्शन. सो LS सॉलिड लेंथ प्लस एवढं तुमचं डिफ्लेक्शन झालं दॅट मीन्स डेल्टा मॅक्स प्लस 0.15 into डेल्टा मॅक्स. म्हणजे हा जो असतो हा क्लिअरन्स असतो. 0.15 म्हणजे काय इट इज वन ऑफ द क्लिअरन्स. सो दॅट्स वाय दिस इज द इक्वेशन or formula for calculating LF. LF is nothing but free length of our spring. काय कोणकोणते पॉइंट्स बघितले बघा. LS म्हणजे थर्ड डायग्राम आपण आताच बघितली. सॉलिड लेंथ प्लस डेल्टा मॅक्स. सुरुवातीला माझी स्प्रिंग या पोझिशनला होती. जसं मी लोड अप्लाय करत गेलो ती स्प्रिंग या पोझिशनला आहे. दिस मच डिफ्लेक्शन कॉल्ड एज मॅक्सिमम डिफ्लेक्शन. पहिल्या या पॉइंटला होती स्प्रिंग. जसं लोड अप्लाय करत गेलो ती हळूहळू या पोझिशनला आली. बरोबर. सो दिस मच डिस्टन्स इज कॉल्ड एज डेल्टा मॅक्स. मग आपल्याला जर फ्री लेंथ कॅल्क्युलेट करायची तर फ्री लेंथ साठी आपल्याला LS प्लस मॅक्सिमम डिफ्लेक्शन प्लस this is the clearance 0.15 into delta max. So with this formula we can calculate LF and LF is nothing but free length. After that next important point that is third point spring index. And is denoted by letter C. आता स्प्रिंग इंडेक्स म्हणजे काय असतं? स्प्रिंग इंडेक्स इज नथिंग बट द रेशो ऑफ capital D to small d. Capital D that means the mean diameter of our spring. Center to center. This was your distance D and this is your
distance small d. So capital D is nothing but mean diameter. या पहिल्या वायरचा सेंटर येतो आणि दुसऱ्या वायरचा सेंटर, या दोन्ही मधलं डिस्टन्स, horizontal distance, that is called mean diameter, capital D. And ratio capital D to small d. Small d म्हणजे काय असतो, वायरचा डायमीटर, बरोबर. सो दिस इज वायर डायमीटर which is denoted by letter small d. मग कॅपिटल D टू स्मॉल d हा जो काय रेशो असतो त्या रेशोला आपण काय म्हणतो, स्प्रिंग इंडेक्स. बघा न्यूमेरिकल साठी या सगळ्या टर्मिनॉलॉजी खूप महत्त्वाच्या असतात. तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये डायरेक्टली ते देतील स्प्रिंग इंडेक्स इज इक्वल्स टू डॅश डॅश. मग त्या केस मध्ये तुम्हाला कळायला पाहिजे की स्प्रिंग इंडेक्स म्हणजे काय असतो, इज डिनोटेड बाय लेटर सी आणि त्याचा फॉर्म्युला काय असतो, कॅपिटल D इनटू स्मॉल d. बरोबर. मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला त्या डिझाइन प्रोसेस मध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन जे करायचे असतात आणि न्यूमेरिकल मध्ये सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे असतात. तर त्या केस मध्ये आपल्याला हा जो काही डी आहे, हा जो काही डी आहे वायर डायमीटर, तो आपल्याला फाइंड आउट करायचा असतो. स्मॉल डी इज नथिंग बट डायमीटर ऑफ वायर. मग न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला हा डायमीटर जो असतो तो फाइंड आउट करायचा असतो आणि अकॉर्डिंग टू दिस डायमीटर your spring will be get designed. So the third important terminology, that is spring index. Next and most important terminology, that is spring stiffness. Spring stiffness. आता स्प्रिंग स्टिफनेस काय असतं, ज्यावेळेस आपण बघितलं की पहिल्या डायग्राम मध्ये स्प्रिंग ही पूर्णपणे फ्री होती. सेकंड डायग्राम मध्ये आपण काय बघितलं, कॉम्प्रेस झाली, बरोबर. सो दिस इज फर्स्ट डायग्राम अँड दिस इज सेकंड डायग्राम. मग पहिल्या डायग्राम मध्ये तुमचा कोणताच लोड हा अप्लाय झाला नव्हता, पण सेकंड डायग्राम मध्ये काय आहे की तुमचा लोड हळूहळू अप्लाय होत गेला, कॉम्प्रेस होत गेला. दॅट इज द लोड अप्लाय. जसं तुम्ही लोड अप्लाय कराल तसं तुमची स्प्रिंग काय होणार आहे, इट गेट कॉम्प्लेक्स म्हणजे कॉम्प्रेस. म्हणजे काय होतं, त्या स्प्रिंगचं काय होतं, डिफ्लेक्शन, बरोबर. सो स्प्रिंग स्टिफनेस काय असतं, रेशो ऑफ W अपॉन डेल्टा. आता W काय, तर जो काही लोड तुम्ही अप्लाय करताय दॅट इज कॉल्ड W अँड डेल्टा इज नथिंग बट डिफ्लेक्शन. म्हणजे तुमच्या स्प्रिंगला कॉम्प्रेस करायचंय, म्हणजे डिफ्लेक्शन होण्यासाठी जितका लोड अप्लाय होणार आहे दॅट इज कॉल्ड द स्प्रिंग स्टिफनेस. दॅट रेशो इज कॉल्ड एज स्प्रिंग स्टिफनेस. लोड पर युनिट डिफ्लेक्शन म्हणजे एक छोटासा डिफ्लेक्शन करायचं आहे तर किती लोड अप्लाय करावा लागणार आहे, बरोबर. सो लोड पर युनिट डिफ्लेक्शन, दॅट रेशो कॉल्ड एज स्प्रिंग स्टिफनेस. सो K is equals to W upon delta. So this is our next terminology. And last one, that is spring pitch. Denoted by letter P. आता pitch आपल्याला माहिती आहे सर, pitch म्हणजे काय असतं. So this is spring axial distance between two consecutive springs or diameter of wire. मग त्याचा फॉर्म्युला काय, LS minus LS. NF, that is the free length. जी काही तुमची टोटल फ्री लेंथ आहे विदाउट एनी लोड, that is called free length, minus LS. LS is nothing but the solid length. वो free length मधनं solid length minus केली divided by N. N is that means the total number of turns of that spring, and D is nothing but the diameter of wire. So with this formula we can calculate the pitch of our spring, and as we know pitch means what, is the axial distance between two consecutive wires. So these are the terminology of our spring. बरं, इथपर्यंत काय अडचण कोणाला, टर्मिनॉलॉजी समजली.
Yes or no? Hello. टर्मिनॉलॉजी समजली असेल तर पुढे जायला आपल्याला बघा आता डिझाईन करायची आपल्याला डिझाईन प्रोसेस आपल्याला स्टार्ट करायची स्प्रिंगची डिझाईन म्हणजेच काय तर तुम्हाला फक्त दोन फॉर्म्युले जे आहेत ते लक्षात ठेवायचे आणि ते दोन फॉर्म्युले कसे डिराईव्ह होतात ते आज आपल्याला बघायचे आणि ज्यावेळेस तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करतात तर त्या दोन फॉर्म्युल्यावरती तुमचं न्यूमेरिकल हा पूर्णपणे डिपेंड असणार आहे ठीक आहे तर पहिला फॉर्म्युला काय असतो फाइंड द टॉर्शनल इक्वेशन दॅट मीन्स शिअर स्ट्रेस टाऊ तो आपल्याला फाइंड आउट करायचा असतो अँड सेकंड इम्पॉर्टंट दॅट इज द डिफ्लेक्शन which is denoted by डेल्टा हे दोन जे आहेत हे दोन फॉर्म्युले कसे येतात ते आपल्याला बघायचे आणि हे दोन फॉर्म्युले तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये फक्त लक्षात ठेवायचे हे दोन फॉर्म्युले जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येईल आणि त्यानंतर त्याच्यावरची थिअरी येते तुम्हाला डेरिव्हेशन जर आलं तर डेरिव्हेशन सॉल्व्ह करता येईल न्यूमेरिकल असेल तर न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येईल सो लेट्स सी द स्ट्रेसेस फर्स्ट पॉइंट काय ज्यावेळेस आपण स्प्रिंग यूज करतो तर स्प्रिंग वरती कोणकोणते स्ट्रेसेस येतात ते आपल्याला आधी बघायचं सो फर्स्ट शियर स्ट्रेसेस तुम्ही स्प्रिंग बघितली आता स्प्रिंग ज्यावेळेस काय होते तर रोटेशन मुवमेंट मध्ये त्याचा हेलिक्स असतो बरोबर त्यामुळे त्याचं स्प्रिंगचं काय होतं शेअरिंग फेल्युअर होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे आपण पहिले काय बघू तर शेअरिंग स्ट्रेस बघू आता शेअरिंग स्ट्रेस जर बघितलं ना त्याच्यात दोन टाईप आहेत टॉर्शनल शिअर स्ट्रेस and second one is direct shear stress. Torsional shear stress and direct shear stress. आता टॉर्शनल शिअर स्ट्रेस म्हणजे काय तर ज्यावेळेस तुमची स्प्रिंग असते तर स्प्रिंग काय होते यूज मध्ये असते तर ती स्प्रिंग काय होऊ शकते तुमची ट्विस्ट होऊ शकते बरोबर रोटरी मोशन आहे त्याला बरोबर त्या रोटरी मोशन मध्ये काय त्याला राऊंड शेप आहे बरोबर त्यामुळे तुमची स्प्रिंग काय होऊ शकते इट गेट ट्विस्ट and that is called torsional shear stress. Direct shear stress म्हणजे काय तर ऍक्च्युअल जो काही लोड असणार आहे तर त्या लोड नुसार तुमचं जे काही शिअर फेल्युअर होणार आहे that is called direct shear stress. So torsional shear stress and direct shear stress आपल्याला आता त्या दोन्ही कंडिशन्स बघायच्या आज आपण एकच डेरिव्हेशन बघू दोन डेरिव्हेशन पैकी आज एक बघू आणि पुढचंच होतो नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू सो टॉर्शनल शिअर स्ट्रेस सो सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे की टॉर्शनचं जे काही फॉर्म्युला असतो लोड इनटू रेडियल डिस्टन्स बरोबर दॅट इज कॉल्ड टॉर्शन बरोबर मग या रेडियल डिस्टन्स म्हणजे काय म्हणजे तुमचं सर्क्युलर शेप मध्ये काय आहे तर वायर आहे बरोबर आपल्याला दिसायला काय बघायचं तर त्याचा मीन डायमीटर बघायचं सो रेडियस याला काय ऍज अ b/2 असं सुद्धा लिहू शकतो बरोबर दॅट्स व्हाय माय इक्वेशन will be t is equals to w into b/2 बरोबर सो दिस इज आवर फर्स्ट टॉर्शनल इक्वेशन आता टॉर्शनचा जो काही फॉर्म्युला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे टॉर्शनचा फॉर्म्युला तुम्ही सॉल्व्ह मध्ये पण शिकलात बरोबर P upon I is equal to tau upon R is equal to G theta upon L. So this is the torsional equation. आता यापैकी आपल्याला काय पाहिजे फक्त या दोन कंडिशन्स ज्या आहेत त्या बघायच्या कारण आपलं अँग्युलर डिफ्लेक्शन आपण बघत नाही त्या त्या स्प्रिंगचं अँग्युलर डिफ्लेक्शन होत नाही त्यामुळे आपल्याला हा फॉर्म्युला बघायचा नाही हा फॉर्म्युला आपल्याला नंतर लागणार आहे त्यामुळे आपल्याला फक्त या दोन फॉर्म्युलावरती कॅल्क्युलेशन सगळे बघायचे सो T upon I is equals to tau upon R आता इथे T म्हणजे काय असतं सो टॉर्शन tau is nothing but shear stress
R is nothing but the d by 2, that means the diameter, mean diameter by 2, and ip is nothing but the polar moment of inertia or circular section. आता आपल्याला तो बघायचा आहे. मग सगळ्यात पहिले मी काय करते, मला शिअर स्ट्रेस आणि टॉर्शनल शिअर स्ट्रेस कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामुळे मी त्याला काय म्हणतो, टाउ टी असं नाव देतो. टाउ टी means what? Torsional shear stress. As we know, tau is nothing but the shear stress and T is for torsional shear stress. माझा torsion यांचा फॉर्म्युला कसा आहे, T into R upon IP. बरं, मी काय केलं, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. T tau T is equals to T into R divided by I. आता आपल्याला या व्हॅल्यू ज्या आहेत त्या पुट अप करायच्या आहेत, बरोबर. So T ची व्हॅल्यू according to the torsion equation or circular आपलं टॉर्शन इक्वेशन फॉर सर्क्युलर शाफ्ट, बरोबर. जे काही टॉर्शन इक्वेशन सर्क्युलर शाफ्ट साठी तेच आपल्याला या स्प्रिंग साठी सुद्धा यूज करायचे, बरोबर. मग ते टॉर्शनचं इक्वेशन काय होतं आपलं, T is equal to pi by 16 into tau d. So हे ही व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला या T च्या इथे पुट अप करायची, बरोबर. So put the value of T as pi by 16 tau dq here. ओके, आपल्याला टाउ ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. त्यामुळे हा जो काही टाउ आहे त्याला आपण रिप्लेस करतो 16t डिवाइड बाय पाय d, बरोबर. मग आपल्याला ही व्हॅल्यू जी आहे ती टाउ ची पुट अप करायची. Let's see, 16 into t, t ची व्हॅल्यू काय आपली w into d by 2 divided by pi dq. बघा, सगळ्यात पहिले आपण काय बघितलं, हा रेशो बघितला, बरोबर. त्यानंतर आपल्याला टॉर्शनल इक्वेशन जे आहे फॉर सॉलिड शाफ्ट इज इक्वल्स टू pi by 16 tau dq. मग सॉलिड शाफ्टचं इक्वेशनच आपण स्प्रिंग साठी सुद्धा यूज करतो, बरोबर. सो यावरून आपण काय केलं, टाउ सेपरेट केला 16 into t divided by pi dq, बरोबर. मग इथे t ची व्हॅल्यू जी आहे ती आपण ऑलरेडी इथे वरती कॅल्क्युलेट केली, w into d by 2. मग ही व्हॅल्यू इथे मी पुट अप केली, w into d by 2 divided by pi dq. So that's why my torsional shear stress चा फॉर्म्युला काय आहे, R2 इथे. So it will be 8 into W into D upon 5 D. So this is my first equation of torsional shear stress. 8 into W into D. बघा, इथे 2 आहे, इथे 16, बरोबर. So 8 into W into D divided by pi dq. So this is torsional shear stress. त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे डायरेक्ट शिअर स्ट्रेस. आपल्याला शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, टाउ इज इक्वल्स टू लोड अपॉन एरिया, बरोबर. लोड अपॉन एरिया. मग इथे एरिया काय येणार आहे, सो एरिया फॉर सर्क्युलर क्रॉस सेक्शन इज पाय बाय
आता इथे हा डायरेक्ट शिअर स्ट्रेस त्यामुळे याला मी टाऊ डी असं W आपण पाय बाय 4 डी स्क्वेअर एक सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे त्यामुळे एरिया काय घेतो मी पाय बाय 4 डी स्क्वेअर सो दॅट्स व्हाय माय डायरेक्ट शिअर स्ट्रेस फॉर्म्युला विल बी W upon पाय बाय 4 डी स्क्वेअर बरोबर बघा इथे टॉर्शनल शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय 8WD अपॉन पाय डी क्यूब आणि डायरेक्ट शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय W अपॉन पाय बाय 4 डी स्क्वेअर मग आपल्याला काय करायचं आहे तर रिझल्टंट शिअर स्ट्रेस कॅल्क्युलेट करायचं म्हणजे टॉर्शनल पण करायचं आहे आणि डायरेक्ट पण कन्सिडर करायचं आहे बरोबर सो दॅट्स व्हाय हे दोन्ही शिअर स्ट्रेस जर तुम्ही कन्सिडर केले तर आपल्याला या दोघांची काय करावं लागेल ऍडिशन करावी लागेल दॅट्स व्हाय द रिझल्टंट शिअर स्ट्रेस यालाच आपण काय म्हणतो रिझल्टंट इज इक्वल टू टाउ डी म्हणजे डायरेक्ट शिअर स्ट्रेस प्लस टाउ टी टॉर्शनल शिअर स्ट्रेस दोघांची काय करायची ऍडिशन करायची सो if we add then it becomes W upon pi by 4 d square plus 8W d upon pi d cube so this is our resultant shear stress ठीक आहे आता या रिझल्टंट शिअर स्ट्रेसला आपल्याला जर आणखी सिम्प्लिफाय करायचं असेल तर आपण काय करू 8WD अपॉन पाय डी क्यूब ही व्हॅल्यू मी काय करतो बाहेर काढतो सो 1 प्लस W अपॉन पाय बाय 4 डी स्क्वेअर ठीक आहे तर ही टर्म अशी इथे रिमेन्स राहते बरोबर बघा या टर्मला मी बाहेर काढले सो 1 प्लस W अपॉन पाय बाय 4 डी स्क्वेअर सो दिस इज युअर टाउ आर याला आणखी सिम्प्लिफाय करायचं जर ठरलं तर तुम्हाला सो इट बिकम्स 8WD by d cube where Ks is nothing but the shear stress factor. That's why resultant tau is nothing but Ks into 8WD upon pi d cube. So this is our resultant shear stress. याद्वारे आपण काय करतो टाऊची व्हॅल्यू जी आहे ती कॅल्क्युलेट करतो टाऊ इज नथिंग बट दी शिअर स्ट्रेस विच इंड्यूस इन अवर स्प्रिंग सो हा पहिला फॉर्म्युला होता पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला डिफ्लेक्शन म्हणजे स्प्रिंग किती डिफ्लेक्ट झाली तो फॉर्म्युला आपल्याला डिराइव्ह करायचा आहे त्यानंतर आपण त्याचे न्यूमेरिकल्स जे आहेत ते बघणार आहोत सो नेक्स्ट लेक्चर दॅट मीन्स मंडेज लेक्चर विल सी द रिमेनिंग पार्ट ऑफ अवर स्प्रिंग सो थँक्स फॉर जॉईन विथ अस सगळ्यांना कन्सेप्ट कळली का आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलं स्प्रिंग काय असते स्प्रिंगचे ऍप्लिकेशन्स स्प्रिंगचे फंक्शन ऑफ स्प्रिंग देन टाइप्स ऑफ स्प्रिंग देन स्ट्रेसेस ऑफ स्प्रिंग त्यानंतर आपण हा टाऊचा जो फॉर्म्युला आहे दॅट मीन्स रिझल्टंट शिअर स्ट्रेस तो आपण डिराइव्ह केला सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण डिफ्लेक्शन काय असतं ते पण बघणार आहोत त्याची टर्मिनॉलॉजी तर आपण ऑलरेडी बघितली सो थँक्यू आय होप सगळ्यांना कन्सेप्ट क्लिअर झाले असेल थँक्स फॉर जॉईन विथ अस मीटिंग लेफ्ट केली तरी चालेल